फायनली आपण आपली जर्नी स्टार्ट केलेली आहे. देवाच्या पाया पडून घेऊ अगोदर. नारळ वगैरे फोडला, कारण प्रवासाला जाताना नारळ हा फोडलाच पाहिजे. देवाच्या पाया पडलो, जर्नी स्टार्ट करूया. तर आपण आता धाब्यावरती थांबलो आहे. हा आपला फर्स्ट स्टॉप आहे. काहीतरी खाऊन घेऊया, भूक खूप लागली आहे. ठीक आहे, जेवून घेऊया. चला. मग काय, आपल्या जेवणावरती मस्तपैकी ताव मारून घेतला. एवढं मस्त जेवण होतं ना, जेवण खरंच चांगलं. मला तर अतिशय चांगलं वाटलं जेवण. पण पोट भरून खाल्लं, कारण रात्री कुठे थांबेल नाही थांबेल आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जेवण फुल घ्यायचं माणसं. मग काय, तर आपण इकडे आता टी टाईमसाठी थांबलेलो. टी टाईम झाला आहे आपला. आता निघूया इथून. मुंबई दिल्ली एक्सप्रेसवरती होतो आपण. शूज मेरा आगे उज्जैन यायला फक्त 27 किलोमीटर बाकी आहे आणि 11 वाजलेत. तरी पण इकडे अजून सूर्य नाही दिसत आहे. अजून सूर्य नाही दिसत आहे. दाखव तुम्हाला सीन बघा, वरती बघा. इकडे कुठेच सूर्य नाही आहे. शेवटी आलो आहे उज्जैनला. तर रूम शोधे, बघूया रूम कुठे भेटते. आसपास सर्व रूम फुल आहेत. ये बहुत ही हार्ड टास्क है आपल्यासाठी हार्ड टास्क आहे. रूम तर लागेलच आपल्याला. छुट्टी है, 2 दिवसाची सुट्टी आहे. आज संडे आहे, उद्या 26 जानेवारीची सुट्टी. रूम तर बुक करावी लागेल. आपके पास पता नहीं. बघू आता. इकडे उज्जैन आश्रम आहे, दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही कधी आले तर तुम्हाला कामाला येईल. हे बघा, आश्रा आता आम्हाला उज्जैन आश्रमचा आश्रय पाहिजे आता आम्हाला. काउंट उभा आहे आपला. आश्रम यही है क्या? रूम है क्या? थोड़ा कुछ है जगह रहने के लिए. जगह है. कैसी जगह? कितने आदमी हो? 5 आदमी. 5 आदमी हो. हाँ. यहाँ से मंदिर कितना? अभी 1.5 किलोमीटर ही है ना. 1.5 किलोमीटर. एक में रूम में हो जाएगा हम लोग का एडजस्ट, ऐसा कुछ नहीं. नहीं, रूम नहीं है ना, हमारे पास हॉल है. हाँ, हॉल है, कोई इशू नहीं. कितनी देर के लिए चाहिए आपको? ये सुबह बताओ. 3 बजे तक तो चाहिए. 3 बजे तक. ठीक है, मिल जाएगा. मिल जाएगा. हाँ या देख लेंगे एक बार. हाँ. हाफिज सर जी, यहाँ पे जिद्दा सर ऐसा. इसी में हो ना. आपने क्या सामान ही रखना है ना? सामान रखना है, सोने के लिए भी तो रात में चाहिए ना. रात में सोने के लिए? हाँ, तो 3 बजे तक क्या करेंगे फिर. सुबह 3 बजे तक? हाँ, सुबह 3 बजे तक हाँ, तो ये दे देंगे आपको, मिल जाएगा. मिल जाएगा ना. हाँ, ये इसमें गद्दा लगा देंगे. हाँ, सो जाना. ओढ़ने के लिए तो है ना? कुछ नहीं है हमारे पास. ठीक है. ये 3 बजे तक हमको क्या मिलेगा, मतलब नहाने धोने का भी हम लोग का जुगाड़ हो जाएगा तो चल जाएगा. हाँ हाँ. तो उसका क्या फीस है नहाने धोने के लिए? खाली कितने आदमी हो? 5 आदमी. खाली नहा धो के निकल. 500 रुपये दे चल. 500 रुपये नहा धो के. नहा दोगे. गर्म पानी करा देता हूँ. हाँ. गर्म पानी चाहिए तो गर्म पानी मिल जाएगा. ओके. नहा धो करके अपने ठीक है, हम लोग आते हैं आदमी लोग को लेके. चलेगा. जैसी आपकी इच्छा. ओके. नहीं, उधर आदमी लोग उधर खड़े हैं ना. हाँ ना, ठीक है. आप अपना नंबर दीजिए. 9810 97 1317. क्या नाम है सर? श्री राम यादव. रूम तर भेटली आहे, पण आपली पब्लिक अशा रूममध्ये राहणार नाही. ठीक आहे, बघूया काय होते. तुम्ही व्हिडिओ निकाला मैंने. बघूया. आंघोळीला तरी बोलत आहेत ते 500 रुपये. आंघोळ वगैरे एकाचे 100 रुपये. जरी आपण आंघोळ करून निघालो तरी बाहेर थोडं महाकालेश्वरचं दर्शन झालं आपलं आणि मग आपण पुढे जाऊन रूम दुसरीकडे बुक करू शकतो. हां, अजून बघू, ट्राय करू.
अजून 1-2 आश्रम आहेत, बघू टाईम भेटला तर जाऊ. बघू ते लोक काय बोलतात बाकीचे, त्यांच्यावर अवलंबून आहे. चलो पहले नीचे जाते फिर वहीं से वो रास्ता जाएगा ना. तुम्हाला आता दाखवली ती श्रीपा नदी आहे आणि असं मानलं जाते की श्रीपा नदीमध्ये आंघोळ केल्यावरती पवित्र मानतात. आपण आता इकडे आंघोळ करणार आहोत. असे आंघोळ करत आहे सर्वजण. हे बघा पाण्यामध्ये पण शिवलिंग आहे. अरे कौन फेंक रहा है ऐसे? आपण पण आंघोळ करणार आहोत. सगळेजण आंघोळ करत आहे इथे. आंघोळ केलेलं पवित्र मानतात. आपण पण करून घेऊ आंघोळ. हे बघा तुम्हाला दाखवतो भरपूर आंघोळ करत. समोर बघा इकडे इकडे आहे. या बाजूला इकडे आंघोळ करत आहे. इकडे तो पूर्ण त्या बाजूला सर्व आंघोळच करत आहे. पब्लिक बघा. नहीं बंद करता हूँ. याला बोलतात गर्दी. इसको बोलते भीड़ ऐसा. गर्दी बघा काय मजबूत गर्दी आहे. सर्व लोक धावत आहेत. दाखवतो मी तुम्हाला आता. महाकालच्या दर्शनासाठी पब्लिक नुसती धावत आहे. एकच जय कार आहे तो म्हणजे बम बम बोले. मंदिराच्या बाहेर आहोत आपण. मजबूत गर्दी. दर्शन घेतलं सकाळीच घ्या. आता आसपास मला 1.5 तास लागला दर्शन घ्यायला. 3 नंतर याल तर अशीच गर्दी भेटेल तुम्हाला. लवकर आला तर बरं होईल. जिकडे बघेल तिकडे फक्त फोटोशूट चालू आहे. काय बोलताय? गर्दी खूप आहे. कुठे पण फिरा तुम्ही, गर्दी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणारच. चला भेटूया पुढच्या मंदिरात. तुम्हाला काय वाटलं गर्दी संपली? अरे गर्दी इथे सुरू होते. भाई सेल्यूट आहे या भावाला. हा भाऊ एवढ्या गर्दीतून पाणी विकतोय आणि काय बिझनेस आयडिया आहे यार, जबरदस्त.
सर्वात जास्त गर्दी आहे ही माझ्या लाईफची. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.